राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे। स्पष्ट वक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केल्यात। आज मन खूप जड आहे। बातमी पण खरं पचवणं खूप कठीण आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ, राजकारणातले दादा, आम्हा सगळ्यांचे दादा आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाचं अत्यंत दुःखद वृत्त आणि धक्कादायक बातमी कानावर आली आणि आम्हाला प्रचंड धक्का लागला। राजकारण म्हणजे फक्त भाषण देणे नव्हे, तर राजकारण म्हणजे धाडसी निर्णय घेणे, सर्वसामान्य लोकांसाठी सतत आणि सतत धडपडत राहणं, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं, आणि हे काम अजितदादा सतत करत राहायचे। त्यांच्या वाटचालीत संघर्ष होता, अनेकदा त्यांच्यावर टीका पण झाली, तरी पण त्यांच्या व्यक्तिमत्वातली एक गोष्ट म्हणजे लोकांबद्दलची त्यांची तळमळ आणि कामाच्या बाबतीत त्याचा फोकस हा अत्यंत महत्त्वाचा होता। सकाळी 6 वाजता पासून ते सातत्यानं कामाला लागायचे आणि सतत लोकांच्या कामात ते असायचे। आम्ही सगळेजण त्यांना दादा म्हणायचो। ते खऱ्या अर्थानं राजकारणातले दादा होते। आज त्यांच्या जाण्यानं फक्त एक राजकीय नेता नव्हे, तर अनेकांच्या आयुष्यात एक आधारवड, एक आवाज, एक ताकद हरवली आहे। ही पोकळी भरून येईल का असं वाटत नाही, कारण काही व्यक्तींचं असणं हे पदामुळे नव्हे, तर त्यांच्या प्रभावामुळे, त्यांच्या असण्यामुळे असते। आदरणीय अजितदादा पवार हे असे अचानक एक्झिट घेतील असं कुणालाही वाटलं नाही। त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतीला देव आणि त्यांच्या कुटुंबियांना, आम्हा सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना ही दुःखद घडी सहन करण्याची आम्हा सगळ्यात शक्ती हो। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।